त्या घरात काय घडतं ज्या घरात मांजर पिल्लं घालते? मांजर पाळणाऱ्यांनी एकदा नक्की बघा. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया की ज्या घरात मांजर पाळले जाते त्या घरात नेमकं काय घडतं, काय संकेत मिळतात किंवा आपल्या घरामध्ये शुभ असतं की अशुभ ते आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो, प्रत्येकाच्या घरामध्ये मांजर असते. मांजर हे प्रत्येकालाच आवडत असते. मित्रांनो, प्राचीन काळामध्ये एक गोष्ट आहे. एका नगरामध्ये एक स्त्री राहत होती. त्या स्त्रीला एक पुत्र होता, परंतु तिचा पुत्र अपंग असतो. तो सतत अंथरुणावरच पडलेला असतो. त्याला उठता येत नाही किंवा चालता सुद्धा येत नाही. त्या स्त्रीला तिच्या पुत्राची ही दयनीय अवस्था पाहून खूपच दुःख होतं. असे सतत तिला हीच चिंता सतत असायची की तिच्या पुत्राचं कसं काय होणार. जेव्हा त्या मुलाला 1 वर्ष पूर्ण होतो तेव्हा त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होतो, परंतु तिचा तो पुत्र दुसरासुद्धा पूर्णपणाने अपंग असतो. तो सुद्धा त्या स्त्रीच्या पहिल्या पुत्राप्रमाणेच अपंग असतो. त्याला अंथरुणातून उठता येत नाही किंवा चालता सुद्धा येत नाही. आता त्या स्त्रीला आणखीनच चिंता सतावू लागली. ती विचार करू लागली की मला 2 पुत्रे झाली, परंतु दोघेही अपंग आहेत. माझ्या 2 पुत्राचे भविष्य काय असेल. आणखी 1-1.5 वर्ष जातो आणि त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होतो. जेव्हा त्या स्त्रीला पुत्र होतो तेव्हा त्या पुत्राची सुद्धा तीच अवस्था होते आणि तो तिसरा पुत्र देखील अपंग होतो. तो सुद्धा चालू फिरू शकत नाही. तो सुद्धा सतत अंथरुणावरच झोपून राहतो. मित्रांनो, आता त्या स्त्रीला आणखीन जास्त चिंता सतावू लागली. ती विचार करू लागली की मला 3 पुत्रे झाले आहेत, परंतु तिघेही अपंगच. यांचं भविष्य कसे असेल. माझ्यानंतर यांचे पालनपोषण कोण करेल. मी अजून किती दिवस जिवंत राहू शकते. जेव्हापर्यंत मी आहे तेव्हापर्यंत मी यांचं पालनपोषण करू शकते, परंतु माझ्यानंतर यांचे पालनपोषण करणार, यांची काळजी कोण घेणार. मी गेल्यानंतर यांचं काय होईल ही चिंता त्या स्त्रीला सतावत होती. मित्रांनो, आता आणखीन 1-2 वर्षे जातात आणि त्या स्त्रीला आणखीन एक पुत्र होतो. प्रिय मित्रांनो, चौथा पुत्रसुद्धा अपंगच असतो. तो चौथा पुत्रसुद्धा त्या स्त्रीनं पुत्रासारखा सतत अंथरुणावर पडून राहिलेला असतो. तो सुद्धा अंथरुणावर उठवू शकत नाही किंवा चालू शकत नाही. आता त्या स्त्रीला आणखीन जास्त चिंता सतावू लागली. ती विचार करू लागली की माझ्या गर्भातून नेहमी अपंग पुत्राचा का जन्म होत आहे. माझ्या गर्भामध्ये नक्कीच काहीतरी दोष आहे. माझं गर्भच खराब आहे. हाच विचार ती मनामध्ये नेहमी करत असायची आणि त्याच्यामुळेच ती दुःखी देखील व्हायची. आणि आणखी 1 ते 2 वर्षानंतर तिला 5वा पुत्र होतो. तो 5वा पुत्रसुद्धा त्या 4 पुत्रांसारखाच अपंग असतो. 5वा पुत्रसुद्धा सतत अंथरुणावर पडून राहतो. आता ती स्त्री तिच्या सर्व आशा सोडून देते. आधी त्या स्त्रीला अशी आशा होती की 1 पुत्र अपंग आहे तर दुसरा पुत्र चांगला जन्माला येईल. जेव्हा 2 पुत्र जन्माला आले तेव्हा तिसरा पुत्र तरी चांगला जन्माला येईल अशी तिची मनामध्ये अपेक्षा होती. परंतु जेव्हा तिसरा आणि चौथा त्याचबरोबर 5वा पुत्र देखील अपंग जन्माला आला तेव्हा ती स्त्री आशा सोडून देते आणि विचार करू लागते की माझ्या नशिबात हे अपंग पुत्रच लिहिलेले असतील किंवा माझ्या गर्भातच काहीतरी दोष असेल. आणि हा विचार करून ती स्त्री खूपच दुःखी होते आणि ती खूपच टेन्शनमध्ये, दुःखामध्ये राहू लागते. त्या स्त्रीला नेहमी चिंता असायची की तिच्यानंतर तिच्या ह्या 5 मुलांचं पोषण कोण करणार आणि त्याचबरोबर ती खूपच दुःखामध्ये असायची. सतत तिला तिच्या 5 पुत्रांची काळजी सतावत असायची. पुत्रांकडे पाहत तिचे अश्रू थांबत नव्हते. ती स्त्री रडत तिच्या 5 पुत्रांचं पालनपोषण करत होती. काही वर्ष झाल्यानंतर त्या स्त्रीच्या घरामध्ये पांढरी मांजर येते आणि ती मांजर त्या स्त्रीच्या घरामध्ये राहू लागते. मित्रांनो, त्यानंतर काही दिवसांनी ती मांजर त्या स्त्रीच्या घरामध्ये 4 पिल्लांना जन्म देते. जशी ती मांजर 4 पिल्लांना जन्म देते तसेच स्त्रीचा पहिला पुत्र पूर्णपणे बरा होतो. तोच त्याच्या अंथरुणावरून आता उठू शकतो व चालू शकतो. तो पूर्णपणे नॉर्मल झालेला असतो. त्यानंतर ती स्त्री त्या मांजराची व तिच्या पिल्लांची खूप काळजी घ्यायची. त्यानंतर मांजराला पुन्हा 4 पिल्लांना जन्म देते. अशा प्रकारे जेव्हा जेव्हा ती मांजर पिल्लांना जन्म द्यायची तेव्हा तेव्हा त्या स्त्रीचा एक पुत्र पूर्णपणे बरा व्हायचा. अशा प्रकारे पूर्णपणे बरे झाले. त्याचबरोबर स्त्रीच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहिली नाही. शास्त्रामध्ये असेही म्हटले जाते की ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा तीव्र गतीने आगमन सुरू होतो आणि त्या घरामध्ये समृद्धी एवढ्या प्रमाणात येते की त्या घरातील लोक आकस्मिक ही धनसंपत्ती पाहून चकित होतात.
ज्या घरामध्ये मांजरी पिल्लांना जन्म देते त्या घरात सुखसमृद्धी मोठ्या प्रमाणामध्ये येऊ लागते। परंतु शास्त्रामध्ये असेही म्हटले गेले आहे की मांजरीला घरात पाळणे हे चूक आहे, कारण ज्या घरामध्ये मांजर रडत असते ते सुद्धा खूप अशुभ असते। शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की तुम्ही एखाद्या शुभ कामासाठी चालला असाल आणि जर तुम्हाला मांजर आडवी जात असेल तर या घटनेला अशुभ समजले जाते। असे म्हटले जाते की जेव्हा तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी जात असाल आणि जर मांजर आडवी गेली असेल तर तुमचं ते काम पूर्ण होऊ शकत नाही। असं सुद्धा म्हटलं जातं की तुम्हाला मांजर आडवी जात असेल तर तुम्ही कामासाठी जाऊ नये। जर तुमच्या घरात मांजर रडत असेल तर मित्रांनो या गोष्टीला सुद्धा खूप मोठा अशुभ संकेत समजला जातो। शास्त्राच्या मते असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये मांजर रडत असते त्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या मनुष्याला अकाली मृत्यू होत असतो। आणि वास्तुशास्त्रामध्ये असंही म्हटलं जाते की मांजर पाळणे हे चुकीचं आहे। ज्या घरामध्ये मांजर पाळली जातात त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास असतो आणि म्हणून मांजर पाळण्यात खूप अशा गोष्टी आहेत। जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये मध्यरात्री मांजर दिसली असेल तर ही गोष्टसुद्धा खूप मोठी अशुभ समजली जाते। असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तीला मध्यरात्री मांजर दिसते तर अशा व्यक्तीचं भाग्य त्याच्यावर रुसलेलं असतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मांजर पाळण्याचे शुभ संकेत आणि अशुभ संकेत आपण पाहिले आहेत। तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।